नमस्कार, मी दीप्ती. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, उन्हाळा खूप वाढलेला आहे. उन्हाळ्यामध्ये थंड खावंसं वाटतं ना, तर मी तेच आज सोल्युशन घेऊन आले. घरच्या घरी तुम्ही बनवू शकता मलाई कुल्फी. सोपी रेसिपी आहे. सगळ्यात पहिले आपल्याला लागणार आहे दूध. इथे मी 1 लिटर दूध घेऊन घेतलेलं आहे आणि हे दूध आपण तापवायला ठेवलं आहे. थोडं मोठं भांडं घेतलेलं आहे आपण इथे आणि ते तापतं आहे तोपर्यंत मी काही नट्स आहेत म्हणजे पिस्ता तसंच बदाम यांचे तुकडे करून घेतलेले आहेत. दूध तापत आलेलं आहे. एक मी मिल्कमेड आणलेलं आहे. मिल्कमेडचा एक डबा आणला आहे. हे एकदम शॉर्टकट पद्धतीने बनतं आपलं मिल्कमेड वापरल्यावर. तर आपण दूध गरम होत असताना म्हणजे आता फुगून वर आलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता. आणि ह्याच्यावरची जी साय येते ना, ती आपण सारखी अशी बाजूला करायची आहे आणि दूध ढवळत राहायचं आहे. आणि आपण ह्याच्यामध्ये आता मिल्कमेडचा वापर करणार आहोत. तुमच्याकडे बासुंदीची जर का ती एक ताटली येते ती असल्यास ती पण तुम्ही ठेवू शकता खाली. इथे आता आपण मिल्कमेड टाकलेलं आहे. दुधाची क्वांटिटी माझी 1 लिटर पूर्ण असल्यामुळे मी मिल्कमेडचा तो 200 ग्रॅमचा टिन पूर्ण टाकलेला आहे याच्यामध्ये. पण जर का तुम्ही दूध कमी वापरत असाल तर तुम्ही कमी क्वांटिटी मिल्कमेड टाकू शकता. इथे मी दूध ढवळत ठेवलेलं आहे आणि थोड्या वेळाने तुम्ही बघू शकता सारखी साय जी येते आहे ती मी बाजूला करत आहे. त्याच्यामुळे दुधाच्या भांड्याच्या बाजूला तुम्हाला दिसतंय साय अशी थोडी थोडी जमा होते आहे. इथे आपण थोडंसं केशर दुधामध्ये घालून ठेवलेलं होतं साईडला जेव्हा दूध तापवायला ठेवलं. ते पण आपण चमचाभर दूध आणि केशराच्या कांड्या या दुधामध्ये टाकून दिलेल्या आहेत इथे. तसंच इथे आपण थोडेसे वेलची पूड टाकलेली आहे. छान मिक्स करत राहायचं आहे याला, कारण की काय होतं पातेल्याला खाली लागू शकतं दूध आणि त्याच्यामुळे एक जळकट वास येऊ शकतो. तो अवॉइड करण्यासाठी आपण याला सतत ढवळत ठेवायचं आहे. तुम्ही आता इथे बघू शकता आपली थोडी क्वांटिटी बघा ह्या लेवलपर्यंत होती, ती आता थोडी कमी झालेली आहे म्हणजे दूध आटत आलेलं आहे. छानपैकी आटवून घ्यायचं आहे. गोडसर छान होतं दूध. आता बघा अजून बघा तुम्ही एक 10-15 मिनिटांनी अजून आपली क्वांटिटी कमी होत आलेली आहे दुधाची. जवळपास अर्ध्यापर्यंत येऊन जातं दूध, तेव्हा आपण हे बंद करायचं आहे. आता इथे बघू शकता आपली लेवल अजून कमी गेलेली आहे म्हणजे ते आटलेलं आहे दूध आणि घट्ट पण होत आलेलं आहे. मी इथे तुम्हाला लेवल दाखवते आहे सुरीच्या साहाय्याने की दूध आपलं किती कमी झालं आहे. उकळत ठेवायचं आहे पण हलवत पण ठेवायचं आहे. छानपैकी आता बघा तुम्ही रंग पण आला आहे केशराचा. आणि आता याच्यामध्ये आपण टाकलेले आहेत बारीक कट केलेला सुकामेवा जसं पिस्ता बदाम. मी आज काजू नाही टाकलेले आहेत, तुम्ही काजूसुद्धा टाकू शकता. छान याला परत थोड्या वेळ ढवळत ठेवलेलं आहे आणि मग गॅस आपण बंद केलेला आहे. आता हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला. तोपर्यंत काहीच करायचं नाही आहे, कारण गरम गरम तुम्ही फ्रीजमध्ये भरून ठेवू शकत नाही. आता हे पूर्णपणे बघा अर्धा तासांनी जवळपास थंड झालेलं आहे. आणि आता मी कुल्फीचे असे मोल्ड आहेत माझ्याकडे, ते मी वापरणार आहे. तुम्ही तुमच्याकडे असलेले दुसरे कुठलेही मोल्ड किंवा इवन डबा असेल तर डब्यामध्ये भरून याला गोठवू शकता. आता मी हे मोल्डमध्ये एक एक करून भरते आहे मिश्रण. सहा मोल्ड आहेत ते मी भरून घेतलेले आहेत. अशा प्रकारे सगळ्यावर त्याचे जे झाकणं होती ती मी एक एक करून ठेवलेली आहेत आणि याला आपण रेफ्रिजरेट करणार आहोत. मी ओव्हरनाईट करून ठेवलेलं रेफ्रिजरेट, त्याच्यामुळे छान सेट झाल्या होत्या. वातावरणात उष्मा असल्यामुळे लगेच पण काढल्यावर थोड्या त्या मेल्ट व्हायला लागल्या. इथे बघू शकता कुल्फ्या आपल्या रेडी आहेत. लगेच खायला घ्या, एन्जॉय करा आणि नक्की ही रेसिपी ट्राय करा. मला सांगा कशी वाटली रेसिपी आणि मला अजून काही रेसिपींचे तुमचे रेकमेंडेशन असतील तर नक्की कळवा आणि माझं चॅनल बघत राहा. इट हॅज टू बी टेस्टी बाय दीप्ती. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. थँक्यू.